नमस्कार. हॉटेलमध्ये जेव्हा आपण जेवायला जातो त्यावेळेस सर्वात जास्त ऑर्डर केले जाते ते म्हणजे पनीर चिली. तर हीच पनीर चिली आज आपण घरी कशी करायची ते बघणार आहोत. पनीर चिली म्हणू शकता किंवा चिली पनीर म्हणू शकता. तर त्यासाठी इथे अर्धा किलो पनीरचे तुकडे घेतलेले आहेत. पनीरचे तुकडे थोडेसे मोठ्या आकाराचे केलेले आहेत. त्यात टाकते मी 3 ते 4 चमचे कॉर्नफ्लोअर. लागलं तर अजून टाकूया. एकदम जास्त कॉर्नफ्लोअर टाकायचं नाही, नाहीतर त्याचे कोटिंग खूप जाड होते आणि ते चांगलं लागत नाही. मग त्याच्यात टाकलेले आहे आपण 1 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर, याने रंग छान येतो. त्यासोबत टाकलेले आहे अर्धा चमचा काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ. आता हे आपल्याला मिक्स करायचं आहे, तर हाताने मिक्स न करता आपण अशा प्रकारे टॉस करून घ्यायचं, म्हणजे पनीरच्या तुकड्यांना कॉर्नफ्लोअर व्यवस्थित लागलं जातं. तर अशा प्रकारे टॉस करून झाल्याच्या नंतर यावरती थोडासा पाण्याचा शिंतोडा टाकून घ्यायचा, म्हणजे कॉर्नफ्लोअर व्यवस्थित असं पनीरला लागलं जातं. पाण्याचा शिंतोडा टाकल्याच्या नंतर पण असं थोडंसं टॉस करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित मिक्स होतं. आणि ते बघू शकता तुम्ही पनीरला छान असं कोटिंग झालेलं आहे. तर साधारण आपण 3 ते 4 चमचेच फक्त कॉर्नफ्लोअर टाकलेलं आहे आणि ते पनीरचं कोटिंग खूप छान झालेलं आहे. आता आपण हे तळायला घेऊया. तर तळण्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवून त्यामध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे. थंड तेल अजिबात नाही, तर एकदम मस्त कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये पनीरचे तुकडे एक एक करून टाकायचे. खूप जास्त पण एकदम टाकायचे नाही, नाहीतर मग ते एकमेकांना चिकटले जातात आणि व्यवस्थित तळत नाहीत मग. त्यामुळे थोडे थोडे पनीरचे तुकडे टाकून आपल्याला तळून घ्यायचे. छान असं गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे तळायचे आहेत. आता हे पनीरचे तुकडे छान असे तळून झालेले आहेत आणि बघा कलर पण छान दिसतो याचा आणि अगदी कुरकुरीत झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. याच्यापेक्षा जास्त आपल्याला हे पनीरचे तुकडे तळायचे नाहीत आणि हे पनीरचे तुकडे आपल्याला तळण्यासाठी जास्त वेळ लागत पण नाही, अगदी लगेचच हे तळले जातात. आणि याच पद्धतीने आपण सर्व पनीर तळून घेणार आहोत. आणि जे आपण मिरची पावडर टाकलेली आहे त्यामुळे रंग खूप छान आलेला आहे. बघा इथे सर्व पनीरचे तुकडे तळून झालेले आहेत आणि एक पनीर मी तुम्हाला तोडून दाखवते. बघा मस्त वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट झालेले आहेत. आता आपण ग्रेव्ही बनवायला घेऊया. तर ग्रेव्ही बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती एक लोखंडी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपण जे पनीर तळलेलं तेल होतं तेच यामध्ये साधारण 3 ते 4 चमचे टाकून घेतलेलं आहे. आणि तेल टाकत असताना कढईच्या साईडने तेल टाकून घ्यायचं. आता तेल गरम झाल्यावर यामध्ये मी एक मोठा कांदा असे चौकोनी तुकडे केलेला टाकून घेतलेला आहे. त्याचसोबत टाकलेला आहे 2 चमचे बारीक चिरलेला लसूण आणि 1 ते 1.5 चमचा बारीक चिरलेलं अद्रक, 3 ते 4 हिरव्या मिरच्या थोड्याशा अशा उभ्या कट केलेल्या. हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता गॅसची फ्लेम मोठी ठेवून हे सर्व जिन्नस आपल्याला परतून घ्यायचे आहे. यामुळे छान असा स्मोकी फ्लेवर येतो. तर गॅसची फ्लेम कुठेही कमी करायची नाही, गॅसची फ्लेम मोठी करूनच आपल्याला हे सर्व जिन्नस परतून घ्यायचे आहेत. आता यामध्ये एक मोठी सिमला मिरची चौकोनी तुकडे केलेली आणि त्याचसोबत एक पातीचा कांदा तोही स्लाइस केलेला टाकलेला आहे. पातीचा कांदा टाकणं ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असल्यास टाकू शकता किंवा स्किप केलं तरी चालेल. आता हे सर्व आपण व्यवस्थित असं परतून घेणार आहोत. सिमला मिरची खूप जास्त सॉफ्ट करायची गरज नाही, त्यामधला क्रंच राहायला पाहिजे एवढंच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण 3 चमचे शेजवान चटणी टाकून घेऊया. शेजवान चटणीच्या ऐवजी तुम्ही 2 चमचे चिली सॉस देखील टाकू शकता. आता त्यासोबत टाकलेले आहे आपण इथे 2 चमचे सोया सॉस, 2 चमचे टोमॅटो सॉस. थोडंसं आता हे परतून घेऊया. थोडंसं परतून झालं की यामध्ये टाकूया आपण पाव चमचा काळी मिरी पावडर, 1 चमचा व्हिनेगर आणि अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आहे. मीठ सॉसमध्ये देखील असतं, त्यामुळे अंदाज घेऊनच टाकायचं आहे, खूप जास्त टाकायचं नाही. आता यामध्ये टाकूया आपण बारीक चिरलेली कांद्याची पात आणि मिक्स करून घेऊया. आणि इथे टाकते मी आता पाव कप गरम पाणी. गरम पाणीच टाकायचं आहे. तर पाणीही तुमच्या अंदाजानुसार तुम्ही टाकू शकता, म्हणजे तुम्हाला जर ड्राय चिली हवी असेल तर पाण्याचं प्रमाण कमी घ्या. आता इथे आपण 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून घेतलेलं आहे आणि असं याचं स्लरी तयार करून घ्यायची आणि यामध्ये टाकून घ्यायचे आहे. यामुळे ग्रेव्हीला छान थिकनेस येतो. तर हे टाकल्याच्या नंतर लगेच व्यवस्थित मिक्स करायचं, नाही तर त्याच्या गुठळ्या होऊ शकतात. आता इथे मला थोडंसं घट्ट वाटतंय, त्याच्यामुळे मी अजून याच्यामध्ये पाणी टाकणार आहे. तुम्हाला जर ड्राय चिली हवी असेल तर तुम्ही यामध्येच पनीरचे तुकडे टाकू शकता. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. यामध्ये कॉर्नफ्लोअरच्या गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे. आणि इथे बघू शकता तुम्ही आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये जे आपण पनीर तळून ठेवलं होतं ते टाकून घेऊया. आणि पनीरचे तुकडे यामध्ये टाकून झाल्याच्या नंतर अगदी 1-2 मिनिटच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे. खूप जास्त वेळ ठेवायचं नाही, नाहीतर एकदम असं सॉफ्ट होऊन जाईल पनीर आणि ते मग खायला व्यवस्थित लागणार नाही. तुम्ही अशी ग्रेव्ही करून ठेवू शकता आणि तुम्हाला जेव्हा खायला घ्यायचं असेल तेव्हा ती ग्रेव्ही गरम करायची, पनीरचे तुकडे त्यामध्ये टाकून सर्व करायचे. आता मिक्स झाल्याच्या नंतर आपण वरून टाकलेले आहे बारीक चिरलेली कांद्याची पात आणि थोडेसे पांढरे तीळ आणि इथे आपली मस्त अशी पनीर चिली तयार झालेली आहे. सर्व करून घेऊया. मस्त चमचमीत, टेस्टी आणि दिसायला तितकीच सुंदर अशी पनीर चिली तयार झालेली आहे. अगदी हॉटेलमध्ये मिळते तशी याची टेस्ट झालेली आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. जरी तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर पहिली कोणती डिश मागवता ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आजची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.